लक्ष्मी मंदिर चौकात गतिरोधक व सिग्नल दिवे त्वरित बसवा, निष्पाप लोकांचे जीव वाचवा. विष्णू कारंपुरी. प्रधानमंत्री राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत तयार झालेल्या सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर गांधीनगर, जुना अक्कलकोट नाकापासून सोलापूर व यशवंत सूत मिल पर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आले. या उड्डाणपुलामुळे आणि 6 पदरी रस्त्यामुळे जड वाहतूक, प्रवासी वाहतूक, एसटी बस, दुचाकी वाहने हे अति वेगाने शहरात वाहतूक करतात. यामध्ये ब्रिज संपला सोलापूरच्या येणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कामगार व कारखानदार यांची लोकवस्ती आहे. डाव्या बाजूला शाळा, कॉलेज, 7 ते 8 लोकवस्ती, विडी, यंत्रमाग कारखाने अशा अनेक प्रकारची लोकवस्ती व संस्था आहेत. त्यामुळे वाहतूक व पादचाऱ्यांची मोठी रेलचेल आहे. सदर रस्ता उद्घाटन झाल्यापासून असंख्य अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, परिवहन मंत्री, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, पोलीस आयुक्त सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. परंतु अपघात मुक्तीसाठी कुठलेही ठोस उपाय केला गेला नाही. म्हणून शिवसेना ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अंतिम इशारा देण्यात येतो की 20 डिसेंबरच्या आत अपघात मुक्त योग्य उपाय होईपर्यंत गतिरोधक व सिग्नल लाईट बसवावे, अन्यथा 21 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता आमरण उपोषण करण्याचा इशारा विष्णू कारंपुरी यांनी दिलाय. जय महाराष्ट्र. सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग असलेला सोलापूर ते अक्कलकोट या महामार्गावर जो ब्रिज बांधला गेला, कोंडानगरपासून MIDC कोंडानगरपासून अक्कलकोट नाका, जुना नाका, लक्ष्मी मंदिर, श्री लक्ष्मी मंदिरपर्यंत जो ब्रिज बांधला गेला, त्या ब्रिज बांधल्यानंतर जो लक्ष्मी मंदिरपाशी जो वहिवाटीचा रस्ता आहे, इकडं कर्णिकनगर आणि त्या ठिकाणी गांधीनगर या बाजूला असा असता या रस्त्यावर चौरस्ता होतो. पण त्याच्या नियोजनामध्ये ते विषय न घेतल्यामुळे किंवा तिथं चौक करावा असा विषय न घेतल्यामुळे अनेक जीवांना, आपले गरिबांना, विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना, अनेक लोकांना, कामगारांना जीव गमवावा लागला. त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कामगार सेना व शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलनं केले. पोलीस आयुक्तांना भेटलं, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी कदम साहेब, पांडे साहेबांना भेटून या बाबतीत लवकर तुम्ही काहीतरी व्यवस्था करा, ब्रिज बांधा किंवा अंडरग्राऊंड पूल बनवा, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण काम करतो. म्हणजे ते आम्ही त्या ठिकाणी चौरस्त्यासारखं आम्ही ते स्वरूप आणून ब्रिज बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो, अशा प्रकारचं त्यावेळेला आश्वासन दिलं गेलं. त्या गोष्टीला जवळजवळ 6-7 महिने होऊन गेले, पण आत्ता अद्यापही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ब्रिज वा किंवा ॲक्सिडेंट होऊन अशा प्रकारची गोष्ट घडलेली नाही. परंतु या ठिकाणी आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. कदम साहेब तर फोन उचलत नाहीत आणि ते नेहमी दौऱ्यावर असतात. पांडे साहेब फोन उचललेत, येमूल साहेब फोन उचललेत. त्यांनी म्हणलं आम्ही त्याच कामासाठी आलेलो आहे. मी म्हणतो की आपण ब्रिज मंजुरी होऊ न येईपर्यंत तरी आम्हाला वाचवा. एक तर ब्रिज बांधण्या अगोदर बॅरिगेट लागले होते. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी निदान बॅरिगेट लावलेला बॅरिगेट काढून टाका अशा प्रकारची मागणी करून बॅरिगेट काढलं आणि परत त्या ठिकाणी अपघाताला आमंत्रणाची परिस्थिती निर्माण झाली.